दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. माझा प्रभाग माझं विजन या आपल्या मुलाखत सत्रामध्ये आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 23 या ठिकाणी. प्रभाग क्रमांक 23 हा तसा बरा पाहिला तर खूप मोठा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री चेतन भाऊ मोरे जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी आज वार्तालाप करणार आहोत. त्या प्रभागामध्ये काय समस्या आहे, त्यांचं विजन काय आहे, या प्रभागामधील काही मागच्या त्रुटी कोणी भरून काढल्यात का, व त्यांचा आता प्रभागामध्ये कसा दांडगा अभ्यास आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या सत्रामध्ये. चेतन भाऊ मोरे, आपलं आमच्या या चर्चासत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, आपलं या राजकारणामध्ये येण्याचा संकल्प कसा होता, आपले बालपण कसं गेलं, आपल्या या प्रभागाबद्दल आपला कसा अभ्यास आहे, थोडक्यात आम्हाला सांगा. मी चेतन शामराव मोरे, MA इकॉनॉमिक्स, राहणार नानापेठ. या प्रभागात रविवारपेठ नानापेठ हा NCP राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे मी उपाध्यक्ष म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून या प्रभागातून ती उमेदवारी मागत असून राजकारणात येण्यामध्ये माझे वडील शामराव मोरे व माझे चुलते न्यायाधीश होते बाबूराव मोरे ह्यांनी राजकारणाची सांगड मला घातली. राजकारणात कसं यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची सेवा, समाजकारण कसं करायचं. आपण राजकारणात येण्याच्यापेक्षा आपण सोशल वर्क करून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं माध्यम असं, आम्ही गणेशोत्सव मंडळ असो, पालखी उत्सव असो, या माध्यमातून लोकांशी एकदम जवळनं कनेक्टिव्ह होतो. लोकांचे प्रश्न, लोकांचे त्रुटी आणि या वार्डातल्या मुख्य समस्या म्हणजे ट्रॅफिकची समस्या यापूर्वीच्या नगरसेवकांनी सोडवली नाही किंवा कोणी सोडवायचा प्रयत्न केला नाही. याचबरोबर ह्या प्रभागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था अतिशय म्हणजे विस्कळीत असल्यामुळं गटारीचं सांडपाणी व पिण्याचं पाणी हे एकत्र डायन झाले. ह्या वॉर्डामध्ये माझं विजन असं असून इथे आम्हाला सर्वात म्हणजे ट्रॅफिक मुक्त आमचा प्रभाग बनवायचा आहे. आमच्या प्रभागात जे सुशिक्षित मुलं आहेत, बेरोजगार मुलं आहेत, त्यांना चांगलं व्यवस्थित सुशिक्षित नोकरी लागून ते ह्या प्रभागात एक सक्षम नागरिक कसे होतील याच्यावर आमचा भर आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ड्रेनेजची व्यवस्था ही चांगल्या दर्जाची करून इथे येणारी पालखी, संत ज्ञानेश्वर महाराज असो, तुकाराम महाराजांची पालखी असो, पालख्यांच्या वेळेस जे वारकऱ्यांची सेवा आम्ही करतो त्यावेळेस येताना जो किचकटपणे लोकांना त्रास होतो, त्या समस्या सोडवण्याचा आमचा सर्वप्रथम भाग राहणार आहे. समाजकारण करत असताना राजकारणाचा भाग हा कमी असतो, पण लोकांच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या समस्या सोडवणे याच्यावर आमचा प्रथम भाग आहे. बरोबर. भाऊ, असं म्हणतात की नेतृत्व हे जरी वडिलोपार्जित आलं तरी कर्तृत्व हे स्वतःला सिद्ध करावं लागतं. तर आपलं कर्तृत्व आम्ही बघतोय, जाणतोय. पण या प्रभागामध्ये पालखीचा खूपच सोहळा साजरा केला होतो. आपण आपल्या वैयक्तिक कारणातून म्हणा, आपण समाजाची सेवा करता, आम्ही बघतो की पालखीमध्ये आपण शिबिर घेता, आरोग्य शिबिर म्हणा किंवा अन्नदान करता. याविषयी थोडक्यात खुलासा कराल? अगदी बरोबर. आमचे वडील हबप असल्यामुळे आम्हाला तो वडिलोपार्जित वारसा भेटलेला आहे. वारकऱ्यांची सेवा, साधू संत येती घरात तसं दिवाळी दसरा, हे ब्रीदवाक्य आमच्या मनामनात रुजलेलं आहे. वारकऱ्यांची सेवा करणे, पालखी उत्सव, वारकऱ्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात करणे, एक दिवाळीसारखा सण आमच्या नानापेठ, भवानीपेठ या भागामध्ये असतो. प्रभागामध्ये जर यापुढे उमेदवारी मिळून मी निवडून आलो तर अतिशय जोरात पालखीचं स्वागत करून चांगलं विजन आहे आमच्यासमोर, जे वारकऱ्यांसाठी आणि येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी आम्हाला करायचं आहे. खूप काही मंदिराचं काम असो किंवा आणखीन काही असो, त्या रस्ता रुंदीकरण असो, बरेचसे आम्हाला चांगल्या माध्यमातून करायचे. आपल्या प्रभागामध्ये जुने वाडे आहेत भाऊ, या वाड्यांचा काय प्रश्न सोडवणार का आपण निवडून आल्यानंतर वगैरे? हो, नक्कीच. वाड्यांचा प्रश्न आम्ही सोडवणारच आहे. त्याचबरोबर वाहतुकीचाही प्रश्न, जे समस्या आहे ते सोडवणारच आहे. त्याच्यावर 100% भर आमचा राहणार आहे. या प्रभागामध्ये समस्या निर्णय लोकांनी सोडवल्या असतील भाऊ, पण प्रमुख भूमिका म्हणजे प्रमुख समस्या काय आपल्याला जाणवतात का या प्रभागामध्ये? प्रमुख समस्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्टचा भाग आहे. ट्रान्सपोर्टचं 7-7:30 वाजता या भागात तुम्ही कधीही या पालखी, विठोबा चौक, डावरे चौक, आमचा जो नानापेठ भवानीपेठचा चौक आहे, रामोशी गेट भाग आहे, इथं तुम्हाला रेसिडेन्शियल झोन असल्यामुळं लोकांना आज संध्याकाळी येताच येत नाही. एवढी मोठी ट्रॅफिक असते. तो ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्यावर आम्ही भर देणार. याच्यापूर्वीच्या नगरसेवकांनी काय केलं काय नाही आम्हाला माहीत नाही, पण आमचं सर्वात महत्त्वाचं विजन म्हणजे ट्रॅफिक समस्या सोडवणे.
भाऊ दुसरा प्रश्न घेतो, आपल्याला घरून पाठबळ कसं आहे? अतिशय उत्तम. भाऊ आमचे घरचे आई वडील वडील तर नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे. बाकी भाऊ आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांचा पाठिंबा खूप चांगल्या प्रकारे आहे. आईचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे. राजकारणासोबत आपण समाजकारण करता, काही आपण या वर्षभरामध्ये काय संकल्प केला आहे का? या वर्षभरात एक संकल्प चांगला केला आहे. जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना नोकरी लावून त्यांना स्वयंपाठबळ स्वयंरोजगार मिळून द्यायचा. विधवा महिलांसाठी एक चांगली योजना आहे, स्कीम आहे, ते आपण करणार आहे, राबवणार आहे. महिलांचं सक्षमीकरण जास्तीत प्रमाणात कसं करता येईल, महिला निर्भर कशा होतील आमच्या आता भगिनी, त्याच्यावर आपला भर राहणार आहे. प्रभाग क्रमांक 23 हा तसा पाहायला गेला तर भाऊ खूप मोठा आहे. तर आपला संपर्क हा पूर्ण प्रभागावर आपला कसा वरदस्त आहे, म्हणजे कसा आपण संपर्क भिजून काढलेला आहे वगैरे? गेले 20 वर्ष गणेशोत्सवच्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळाशी व प्रत्येक जाती धर्माशी मी कनेक्टिव्हिटी आहे. मुस्लिम धर्म असो, आमचा आपला हिंदू धर्म असो किंवा अन्य कुठल्या जाती धर्माचे असो, सगळ्यांशी माझे सडोक्याचे संबंध आहेत. वारंवार प्रत्येकाशी गाठीभेटी घेणे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे. गणेशोत्सवाचा मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे सर्वांशी माझे घरोघरी संबंध आहेत. प्रत्येकाच्या घरी जाणे, प्रत्येकाच्या सुखदुःखात राहणे हा माझा हातखंडा आहे. त्यामुळे हा प्रभाग माझ्यासाठी अतिशय सुंदर आहे. आता भाऊ महत्त्वाचा प्रश्न घेतो मी. आपण घरचं सांगितलं, समाजातलं सांगितलं आपण. आता आपण आपल्या या प्रभागामध्ये युवा पिढी खूप पाहायला मिळते. युवा पिढी जी आहे ती व्यसनाधीन आहे किंवा अल्पशिक्षित आहेत. त्यांच्यासाठी काही योजना आहेत का आपल्याकडे निवडून आल्यानंतर? नक्कीच भरपूर योजना आहेत आपल्याकडे युवा पिढीसाठी. ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील, त्यांचं शिक्षण कसं पूर्ण होईल याच्यावर आमचा भर राहणार आहे. आणि दुसरं निर्व्यसन, त्यांना व्यसनमुक्त तरुण, जो तरुण आमचा व्यायामाकडे वळेल, जिमकडे वळेल आणि आपली बॉडी सुंदर स्वच्छ दिसेल, निरोगी शरीर ठेवेल, याच्यावर आमचा प्रमुख हातखंडा राहणार आहे. पुणे कंटोन्मेंट मतदारसंघ हा तसा पाहायला गेला तर भाऊ कॉस्मोपॉलिटन म्हणला जातो हा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये बऱ्याच जातीच्या धर्माचे लोक या ठिकाणी राहतात व गुण्यागोविंदांना आणतात. तर आपण या प्रभागाला कसं बघता? आपल्याला काही स्थानिक आमदारांकडून म्हणा किंवा विरोधी पक्षाकडून कसं काय आपलं पाठबळ मिळतं का किंवा सहकार्य आहे का? स्थानिक आमदारांशी आमचे संबंध चांगले आहेत. महायुतीचे आमदार असल्यामुळे हेमंत भाऊ असणे आम्हाला नेहमी आदराने बोलवतात. सुनील भाऊ कांबळे पण असतील, ते पण आमच्याशी आदराने बोलतात. कोणतंही काम त्यांच्याकडे आपण नेलं की आदराने आमचं काम करतात. त्यामुळं अशी कुठली अडचण आम्हाला आजपर्यंत तरी भासली नाही आणि भासणार पण नाही. आता आपल्या प्रभागामध्ये समस्याचं आपण विश्लेषण केलं, राजकारण सांगितलं, समाजकारण सांगितलं. आता आपल्याला पुढं असं मला विचारू वाटतं आहे की विजन जे आपलं आहे प्रभागाबद्दल निवडून आल्यानंतर कशावर फोकस असणार आपला? फोकस फक्त सांगा आम्हाला. निवडून आल्यावर सर्वप्रथम तर मी रस्ते चांगले बनवणार आहे, ज्या ड्रेनेजच्या समस्या आहेत ते सोडवणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमचं जे मुलं आहेत, गरजू गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा भार आम्ही चांगल्या पद्धतीने उचलून ते मुलं सक्षम बनून उद्याची मुलं आपलं राज्य घडवतील, शहरात त्यांचं नाव होईल, ह्याच्यावर आमचा भर राहणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये आपण वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबिर नेमलं होतं, म्हणजे आपल्या खर्चातून आपण करता, तर त्याविषयी काय सांगाल? प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या स्वयं खर्चातून पालखीचा उत्सव राबवतो. त्यात त्यांना जेवण, अन्न, वस्त्र, निवारा, सोबत त्यांचं आरोग्याचं शिबिर, मोफत चष्मे असतील किंवा महिलांना मोफत साड्या असतील, जे वारीत लागणारे जे किट आहे, तेल, कंगवे, साबण याचं वाटप करून त्यांना वारीत अतिशय सुलभ रीतीने जाता येईल ह्या पद्धतीने आम्ही करत असतो. मग थोडक्यात कसं, त्यांना वाहनाची सोय करून देणे, कुठे दुसरीकडे जायचं असेल त्यांना बाकीचं काय किट वाटप करणे असेल, जेवणाची उत्तम सोय, राहण्याची उत्तम सोय, हे आम्ही गेले कित्येक वर्ष 20-25 वर्ष करत असतो. आणि त्या माध्यमातून आम्ही पक्षाचं नावही मोठं करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या भागात आम्ही रुजवला, आम्ही वाढवला, त्या पक्षाचं नाव आम्ही मोठं केलं. आजच उपमुख्यमंत्री दादांनी मुलाखती घेतलेल्या आहेत, तर मुलाखत सत्र पार पडलेलं आहे. दादांचं आपल्याला कसं सहकार्य आहे? दादांचं सहकार्य उत्तम आहे. त्यांना मी सांगितलं, मी 25 वर्ष आलं आपल्या पक्षाचा पदाधिकारी असून कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे. आपले प्रत्येक वाढदिवसाला मोठमोठे शिबिर राबवतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या भागात लहान मोठे असतील, ह्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी वाढवलेला असून आपण खालच्यापासून म्हणजे प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत हा पक्ष वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. दादांना हेच सांगितलं आणि हाच माझा एक प्लस पॉईंट राहील. त्यामुळे मला 100% दादा उमेदवार देतील व निवडून येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या भागात अधिक भक्कमपणे होईल.
खूप खूप धन्यवाद भाऊ. आपण खूप छान विश्लेषण केलं. आपण वार्तालाप सत्र या ठिकाणी आपण थांबवतो आहोत. तर हे होते आपल्यासोबत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री चेतन भाऊ मोरे. प्रभाग क्रमांक 23मधून त्यांच्याशी आपण वार्तालाप केला. आपण त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देऊया व आपल्या चॅनलतर्फे, आपल्या पेपरतर्फे त्यांना नक्कीच यश प्राप्त होवं व त्यांना उमेदवारी मिळून ते नक्कीच जिंकून येतील असा विश्वास आपण या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. कॅमेरामन निलेशसह पत्रकार दत्ता हजारे. धन्यवाद. इथे थांबतो.